एक वेळ देशामध्ये भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलंच राहील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये हे वक्तव्य केलंय. वैचारिक विरोध जरी असला तरी आम्ही कायम पंतप्रधानांसोबत आहोत असं देखील आता उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. आम्ही देशाच्या विरोधात नाही आहोत पण सरकारच्या विरोधात आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणतायत. काश्मीर आपलंच आहे आणि आज ना आणि उद्या आपलंच राहील असं देखील ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठामपणे सांगितलंय. वन नेशन वन इलेक्शन करा पण पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी प्रचारात उतरू नये असं देखील ठाकरेंनी म्हटलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहे. वेदांत, नेमका आता ठाकरेंचा आता हा जो ठाकरेंनी आता जे वक्तव्य केलंय काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले? सिद्धेश, आजची बैठक ही संघटनात्मक बैठक होती ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख या सर्वांना आज या बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं आणि उद्धव ठाकरे पुढची रणनीती पक्षाची काय असणार याबद्दल मार्गदर्शन करत होते. शिवाय आपल्या भूमिका सुद्धा आपल्या सर्व नेत्यांना सांगत होते. यामध्ये भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय असणार याबद्दल स्पष्टता उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की एक वेळ देशात भाजप राहील मात्र राहणार नाही पण काश्मीर आपलं राहील अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याशिवाय काश्मीर आपलं आहे, ते कालही आपलं होतं, आजही आहे आणि उद्याही राहील असं त्यांनी म्हटलंय. आपला वैचारिक विरोध असला तरी देशावर काही संकट आलं तर कायम आपण पंतप्रधान यांच्या सोबत आहोत असं सुद्धा या सर्व पदाधिकाऱ्यांना, या सर्व जिल्हा प्रमुखांना, आमदारांना, खासदारांना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. शिवाय ते असंही म्हणतात की आम्ही देशाच्या विरोधात नाहीत पण सरकारच्या विरोधात आहोत आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पंतप्रधानांना साथ दिली पाहिजे. ज्या प्रकारे काम भारतीय सैन्याने केलं त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलं. त्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन जो मुद्दा खरं तर समोर येतोय आणि त्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन करा पण निवडणूक पारदर्शक पद्धतीने घ्या अशी सुद्धा भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भविष्यात मांडण्यात येईल आणि उद्धव ठाकरेंनी त्या संदर्भात सुद्धा यामध्ये भाष्य केलेलं आहे. शिवाय पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा प्रचार करू नये तर निवडणूक पारदर्शकपणे घ्यावी असंही या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. शिवाय जे काही प्रश्न, जनतेचे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न सोडवले जावेत, संघटनात्मक ताकद ही वाढवली जावी. शिवाय जे आउटगोईंग सुरू आहे म्हणजे पक्षातनं अनेक जण सोडून जात आहेत त्या संदर्भात सुद्धा काही सूचना आपल्या जिल्हा प्रमुखांना, आमदारांना, खासदारांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत. नक्कीच, त्यामुळे वेदांत, उद्धव ठाकरेंच्या या सूचना आता पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.